नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर आज आपल्या मनोकी रसोईमध्ये मी बनवलेला आहे फ्रूट कस्टर्ड। तर मुलांच्या सर्वांचं आवडीचं हे फ्रूट कस्टर्ड आहे आणि आज आमच्याकडे एक छोटासा पाहुणा आलेला होता, तर त्याच्यासाठीच मी हे बनवलेलं आहे त्याच्या निमित्ताने। तर चला आपण आज याची मनोकी रसोईमध्ये जाऊन रेसिपी बघून घेऊया। तर गॅसवर मी एक छोटा गंज ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे। तर मोजून घेतलेलं आहे मी 1.5 लिटर। तर याला आपण छान बॉईल येऊ द्यायचं आहे आणि एक बॉईल आल्यानंतर मी इथे एक वाटीवर साखर टाकलेली आहे। साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्याला छान फिरवत राहायचं चम्मचने, नाहीतर साखर बुडायला लागू शकते। त्यानंतर मी काय केलं, एक वाटीमध्ये थंड दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवर आणि त्यामध्ये 4 चम्मच आपण कस्टर्ड पावडर टाकून घेऊया। तर हे साधारण कस्टर्ड पावडर आहे व्हॅनिला फ्लेवरचा, तुम्ही कुठलाही कस्टर्ड घेऊ शकता कुठल्याही फ्लेवरचा। तर मी इथे व्हॅनिला फ्लेवरचा कस्टर्ड पावडर घेतलेला आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जर तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये टाकलं तर त्याच्या गुठल्या जमतील, गाठी जमतील, तर ते मिक्स करायला आणि हँडल करायला कठीण होईल। त्यामुळे आपण एका वाटीमध्ये घेऊन याला छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर बघू शकता या प्रकारे। आणि त्यानंतर याला छान बॉईल पण आलेला आहे दुधाला आणि साखर पण पूर्ण मेल्ट झालेली आहे दुधामध्ये। तर एकदा पुन्हा चम्मच फिरवून घेतला आणि जो आपण कस्टर्ड पावडरचा बेस तयार करून घेतलेला होता तर तो यामध्ये हळूहळू टाकायचा आहे। आणि कस्टर्ड पावडर कसं लवकर जळतं, तर त्यामुळे कसं आपण चम्मच थोडा हलवत राहायचा आहे गंजामध्ये, नाहीतर बुडाला लागेल आणि करपण्याचा वास येईल। तर खूप छान असं कस्टर्ड पावडर बनतं, म्हणजे कस्टर्ड बनतं आहे फ्रूट कस्टर्ड। तर मुलांना सर्वांनाच खूप आवडते आणि तुम्ही फ्रीजमध्ये बनवून पण ठेवलं तर 2 दिवस आरामात मुलं खाऊ शकते आणि खूप छान आहे। छोट्या मुलांना तर म्हणजे आवडतंच आणि फ्रूट्स माहिती आहे मुलं खायला नखरेच करतात, तर त्यांना एकदा असं बनवून दिलं तर पूर्ण फ्रूट्स पण खाऊ शकते मुलं आणि दूध पण पिऊ शकते आणि हेल्दी आहे वरून। तर या प्रकारे आपण दूध छान बॉईल करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याला थंड व्हायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण इथे फ्रूट्स कट करून घेणार आहे। तर फ्रूट्समध्ये मी घेतलेलं आहे इथं काही अंगूर घेतलेलं आहे, ऑरेंज आणि काय म्हणते त्याला सेफ घेतलेलं आहे आणि त्यानंतर अनार घेतलेले आहे आणि केळे घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी फ्रूट्स वापरू शकता, जसं किवी आहे, स्ट्रॉबेरी आहे आणि आणखी तुम्हाला जे फ्रूट्स आवडत असेल ते। तर याचे छान अशा प्रकारे मी इथे बारीक पीसेस करून घेतलेलं आहे आणि ते पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचे आहे। दूध पूर्णपणे थंड झालेलं होतं आणि मी वरून त्याला फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवलेलं होतं। तर बघू शकता या प्रकारे। आणि जसं जसं ते थंड होईल तसं तसं छान ते घट्ट येईल। तर बघा मी यामध्ये छान काढून घेतलं एका पॉटमध्ये आणि सर्व करत होते। तर या प्रकारे आपलं फ्रूट्स कस्टर्ड आपलं बनून तयार आहे। तर बघा छोटा पाहुणा जो आलेला होता प्रद्युम्न, तर त्याला मी हे दिलेलं आहे, त्याला खूप आवडलं। फक्त त्याने म्हटलं की मला कस्टर्डमध्ये ॲपल आवडत नाही म्हणून तो सांगत होता, ॲपल खाताना थोडं तोंड करत होता। तर या प्रकारे आपण फ्रूट्स कस्टर्ड बनवून घेतलेलं आहे आणि सर्वांना सर्व पण केलेलं होतं। सर्वांना खूप आवडलं, मुलांना पण खूप आवडलं आणि मेन म्हणजे प्रद्युम्नला पण खूप आवडलं। तर असा होता आजचा बेत। तर तुम्हाला कसा वाटला सांगायला विसरू नका। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि असेच मस्त मस्त रेसिपीसोबत बनवून राहा मनोकी रसोईमध्ये। आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता हे सुद्धा सांगायला विसरू नका। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत आपण भेटत राहूया मनोकी रसोईमध्ये। तर तोपर्यंत थँक्यू, टाटा, बाय बाय।